भी हमारे लड़चट है और गणचट है। और ठीक है ना। तुम्हारा क्या नाम है? हमारा नाम कृष्णा त्रिपाठी। कहाँ? सर्व माझ्या भीम सैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावनो भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय, कारण की दिवसांदिवस अशा काही घटना समोर येतात ते फार लाजारणीय आहे। ठीक आहे, आपल्या समाजावरती आपल्या भाऊ बहिणींवरती अत्याचार होतो, मारहाण होते, हे कुठलंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व इतर जे न्यूज चॅनल्स आहेत मोठे मोठे ते दर्शवत नाही। पण जेव्हा हिंदू मुस्लिमचा प्रश्न उभारण्यात येतो तेव्हा हे संपूर्ण चॅनलवरती फक्त हिंदू मुस्लिमच्या अगेन्स्टमध्ये व्हिडिओ चालत असतात। पण ॲक्च्युअल समाजामध्ये काय चालू आहे, ॲक्च्युअल भारत देशामध्ये काय चालू आहे, काय स्थिती आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये, हे कुठलंच न्यूज चॅनल आपल्याला दर्शवित नाही। दिवसांदिवस SC ST OBC समाजावरती अत्याचार होत आहेत, हे कोणी दर्शवत नाही, याच्यावरती कोणी बोलण्यासाठी तयारसुद्धा नाही आहे। एक्झाम्पल जर ठरवलं तर तुम्हाला माहिती असेल की काही दिवसा अगोदर पुरुषोत्तम कुशवा जे की मध्य प्रदेशचे रहिवासी होते, त्यांना मारहाण करून त्यांना नालीतले पाणी पिऊन त्यांच्याकडून हे बोलून घेतण्यात आले की मी आजीवन ब्राह्मणाची सेवा करू। ठीक आहे, कारण तो एक दलित समुदायाचा व्यक्ती होता, त्याच्यासोबत प्रचंड मारहाण झाली, त्याच्या घरादारांसोबत मारहाण झाली आणि त्यांना नालीतले पाणी पाजून त्यांच्या अंगावरती पिशाब करून त्याच्याकडून हे बोलून घेतलं की आम्ही ब्राह्मणाला पूर्ण जीवन सेवा करू। सध्याची परिस्थितीमध्ये हे चालू आहे, पण याच्यावरती कोणी बोलण्यासाठी तयार आहे का भावांनो? नाही, कोणीच तयार नाही। आणि एवढंच नाही भावांनो, तर कटनीमधील सुरेंद्र जाटव हे जिथले सरपंच होते त्यांना सुद्धा मारहाण झाली, त्यांच्या परिवारांना सुद्धा मारहाण झाली, त्यांच्या अंगावरती सुद्धा गोमूत्र फेकण्यात आलं, त्यांच्या अंगावरती पिशाब करण्यात आली आणि त्यांना सुद्धा ह्या जातीय भेदभावाचा सामना करावा लागला। याच्यावरती सुद्धा कोणी बोलायला तयार नाही। एका सरपंचांच्या अंगावर जर त्याला मारहाण होत असेल, त्याच्या अंगावर गौमूत्र फेकत असतील आणि त्याच्या अंगावर मुतून सुद्धा त्याला जातीय सूचक शिवीगाळ करत असेल, तर याच्या व्यतिरिक्त अजून बोलण्यासाठी कोणी समोर येतच नाही आहे। याच्यावरती का कोणी प्रश्न विचारत नाही? हे प्रकरण इथपर्यंत थांबत नाही भावांनो। अजून एक घटना आहे ती माझ्या लक्षात आहे। मध्य प्रदेश बीड जिल्ह्यामध्ये ज्ञानसिंग जाटव यांना सुद्धा जातीय भेदभावामुळे मारहाण होते, यांच्या मुलींचे अंगावरती कपडे फाडण्यात येते, त्यांना अर्धनग्न करून मारहाण होते। याच्यावरती सुद्धा पोलीस प्रशासन तिथले काही ॲक्शन घेत नाही व कुठलाही राजकीय पक्ष त्यांचा सपोर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहत नाही। हे का? फक्त एक दलित जात असल्यामुळं, बरोबर? हे फक्त कशामुळं की आजही काही लोकांच्या डोक्यामध्ये भेदभाव आहे, जागृत आहे। आजही त्यांना असं वाटतं की दलित समुदाय जो आहे किंवा SC ST समुदाय जो आहे यांना चांगलं राहू नये, यांना आमच्यापेक्षा श्रेष्ठ यांनी दिसू नये। हे कशामुळं? हे त्यांच्या लहान बुद्धीमुळं, बरोबर? कारण की आजही कुठं ना कुठं माझ्या समाजाला दाबण्याचा प्रयत्न केला जातो, माझ्या समाजातील काही भावा बहिणींसोबत अत्याचार होतात, पण हे कुठलाही मोठा चॅनल हे दर्शवणार नाही, कुठलाही मोठा चॅनल हे दर्शवणार नाही, बरोबर? पण माझ्यासारखे व आमच्या समाजातील काही जागृत भीमसैनिक जे आहेत हे याच्याबद्दल आवाज उचलण्याचा प्रयत्न करतात। जे समाजामध्ये सध्याला स्थिती आहे ते समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करतात, जे हे मोठे चॅनल कधीच करू शकणार नाही, बरोबर? कारण की आपण ग्राउंड लेवलला काम करतो, आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये नेमकं काय चालू आहे, काय तेढ निर्माण होतोय, सध्याच्या परिस्थितीमध्ये माझ्या समाजाची काय स्थिती आहे, म्हणून आपण हे सर्व व्हिडिओ वगैरे बनवत असतो, बरोबर? पण आता भावनो त्यातीलच एक मुद्दा सांगू इच्छितो। आता हे जे अवेअरनेस आणण्याचा आपण प्रयत्न करतो, जे समाजामध्ये सध्याला स्थितीमध्ये जे चालू आहे, जे घडतंय दिवसांदिवस SC ST समाजावरती जे अत्याचार होतात, हे जे आपण आवाज उचलण्याचा प्रयत्न करतोय, हे काही दिवसांनी बंद होणार आहे। गव्हर्नमेंटने असा नियम आणला आहे 15 नोव्हेंबरपासून जे सर्व यूट्यूबरांना लागू होणार आहे, जे कोणी सोशल मीडियावरती काम करतं, की तर भावनो ते नियम असा आहे की तुम्ही जर एखाद्या समाजाविषयी बोलत असाल तर तुमचं चॅनल डिलीट होईल। तुम्ही जर एखाद्या राजकीय पक्षाबद्दल जर बोलत असाल तेव्हासुद्धा तुमचं चॅनल डिलीट होईल व 36 घंट्यामध्ये ते व्हिडिओ डिलीट होतील। व तुम्ही भारत देशातील नॅशनॅलिटीबद्दल काही बोलत असाल ते सुद्धा व्हिडिओ डिलीट होतील। म्हणजे कुठं ना कुठं ही जे BJP सरकार आहे हे आपलं फ्रीडम ऑफ स्पीच हे हिसकावून घेते, पूर्ण संपवून टाकते, बरोबर? मला ज्या ठिकाणी चुकीचं वाटतंय मी त्या ठिकाणी बोलणार, पण हे आता अशक्य होणार आहे मला तरी असं वाटतंय। कारण की इतक्या दिवस आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करत होतो, जे घडतंय समाजामध्ये ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता ते कुठं ना कुठं त्याच्यावरती बंदी येणार आहे, बरोबर? एखाद्या समाजावरती जर अत्याचार होत असेल आणि तो समाज जर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आवाज
नेत्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कुठं ना कुठं आता बंद होणार आहे. तर हा एक चुकीचा निर्णय आहे मला तरी असं वाटतंय, कारण की फ्रीडम ऑफ स्पीच हे कुठं ना कुठं पूर्णपणे संपत आहे आपल्या भारत देशामध्ये. बरोबर. तर भावांनो, होता होक आपलं जे दुसरं चॅनल आहे चेतन साबळे, याला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपल्या चॅनलवरती जास्त करून मला तरी असं वाटतं की जे आपल्या समाजावरती अत्याचार होतात व आपल्या समाजामध्ये जे अजूनही काही लोकांच्या डोक्यामध्ये विष पेरलेलं आहे त्याबद्दल सर्व व्हिडिओ आहेत. तर होता होक आपलं चॅनलसुद्धा डिलीट होण्याचं 100% चान्स आहेत. बरोबर. तर होता होक भावांनो, आपल्या दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी चेतन साबळे या नावाच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर भावांनो, संपूर्ण मुद्दा जो आहे ही म्हणजे आपल्या देशामध्ये आजही कुठं ना कुठं आपल्या समाजाला दाबण्याचा प्रयत्न होतो, याच्यावरती मुद्दा आहे. ठीक आहे. आता काही लोकांच्या डोक्यामध्ये अजूनही विष आहे, त्यातीलच हा एक मुद्दा आहे. तर भावांनो, अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघा की हा जो मूर्ख व्यक्ती आहे हा आपल्या समाज बांधवांबद्दल व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काय बोलतोय. बोलो. जय भीम और डॉक्टर अम्बेडकर जी के बारे में क्या बोल रहे थे तुम? जय भीम वाले लड़चट है और गणचट है, और ठीक है ना. तुम्हारा क्या नाम है? हमारा नाम कृष्णा त्रिपाठी. कहाँ पंडित से है. कहाँ से हो? ठीक है. उमरिया डिस्ट्रिक्ट. उमरिया डिस्ट्रिक्ट. विलेज क्या है तुम्हारा? उमरिया है. अरे घर कहाँ पे है? किस वार्ड उमरिया में? में है, वार्ड नंबर 4 फजलगंज. अभी कहाँ पे हो? अभी कहाँ पे हो? अभी हम बरगमा में. बरगवा में कहाँ पे? हिंडालको में. हिंडालको में कहाँ पे नौकरी करते. नौकरी करते हो. फिर रूम कहाँ है तुम्हारा? ठीक है. रूम हमारा 2 नंबर गेट पे. 2 नंबर गेट पे. ऐसे ही बताओ तुम. हाँ, सही तो बताया. अच्छा, क्या है जय भीम वाले? हैं? क्या है? जय भीम वाले लड़चट है. अच्छा अच्छा. हाँ. अच्छा. अब तर भावांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला, हा मध्य प्रदेश सरोली या ठिकाणी राहत असलेल्या कृष्णा त्रिपाठी याचा व्हिडिओ आहे. ठीक आहे. आज आतीने ब्राह्मण आहे, स्वतःला उच्च समजतो, दुसऱ्या समाजाला खालच्या स्तरी. ह्या अशा नालायकांचा इलाज कायद्याच्या लाठीनेच होतो, कारण की हे कधी सुधारणार नाहीत, कारण की यांच्या रक्तामध्ये विष पेरलेलं असतं. यांना लहानपणापासून जाती भेदभाव, परंपरा, वर्ण हे शिकवण्यात येते. बरोबर. आणि आपल्याला शिकवण्यात येते की सर्व मानवता ही समान आहे, सर्वांना समान अधिकार आहे. पण काही लोकांच्या अशा लहान बुद्धीमुळं काही लोकांना त्रास भयंकर होतो. बरोबर. आणि आमच्यातले काही भाऊ हे असे व्हिडिओ त्यांच्यासमोर आल्यानंतर जो काही अशा अभद्र टिप्पणी करतो माझ्या समाजाबद्दल व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल, त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत जेव्हा गुन्हे दाखल होतो तेव्हा ते म्हणतात की SC ॲक्ट हा आमच्यावरती खोटा दर्ज झाला. तर त्या कुत्र्यांना सांगू इच्छितो, तुम्ही असं वक्तव्य कशाला करता ज्या वक्तव्यामुळे एखाद्या समाजाच्या भावना दुखतील, आणि त्या समाजाने भावना दुखल्यामुळं तुमच्यावरती जर गुन्हे दाखल केले मग तुम्हाला ते सुद्धा चुकीचं वाटतं. तर माझी सर्व समाजांना हीच माझी विनंती आहे की कोणीही महापुरुषांचा अपमान करू नये. सर्व समाजांचा व सर्व धम्माचा, सर्व धर्मांचा आदर करा. उगाच 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करू नका. आणि होता होक माझ्या समाज बांधवांनी जागृत व्हा, कारण की दिवसांदिवस असे असंख्य प्रकरणं आहेत जे आपल्या समोर येत आहेत. आणि कुठं ना कुठं आपला फ्रीडम ऑफ स्पीच हे हिसकावून घेण्याचं काम चालू आहे, हे आपल्या समाज बांधवांना कळालं पाहिजे. तर भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आहे की माझ्या समाजावरती जितकेही अत्याचार होतात मी त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवत असतो. आणि माझ्या समाजामध्ये आजही कुठं ना कुठं असे लोक आहेत जे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तयार आहेत, त्यातील मी एक सुद्धा आहे. बरोबर. तर भावांनो, अशा काही आपल्या आसपास जर घटना घडल्या तर आपल्या भावा बहिणींना, आपल्या समाजातील लोकांना सपोर्ट करा, त्यांच्या पाठीमागे उभे राहा, जेणेकरून त्यांनासुद्धा अशा कुत्र्यांच्या अगेन्स्टमधले लढण्यासाठी हिंमत मिळेल. तर भावांनो, आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच कळवा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघताय हे मला कमेंट करणं मात्र विसरू नका. आणि हो, आता ह्या कुत्र्यांनी जे वक्तव्य केलं होतं यानंतर याची काय स्थिती आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातूनच बघूया. इस समय पर मेरी एक वीडियो बहुत तेजी से वायरल हुई है. मैंने कुछ ऐसे शब्दों का प्रयोग कर दिया जिसे वीडियो में रिकॉर्ड कर लिया गया, और वीडियो में रिकॉर्ड करने के बाद इस वीडियो को वायरल कर दिया. किसी भी जाति, धर्म या संस्था या किसी के भी प्रति मैं ऐसे गलत शब्दों का प्रयोग नहीं करूं. मुझे इस बात का बहुत दुख है. अम्बेडकर जी के अनुयायी जो भी हैं उनका मैं तहे दिल से उनसे माफी मांगता हूं. मैं हाथ जोड़कर माफी मांगता हूं कि मेरे से बहुत बड़ी गलती हो गई. बाबा साहब हमारे लिए भी प्रेरणादायक हैं. उन्होंने संविधान लिखा है और उनके संविधान की वजह से हमें भी बहुत कुछ मिला है. मैं उसके लिए आप सभी लोगों से, तहे दिल से, इस देश की सारी जनता से, सभी भीम आर्मी वालों से, सभी से माफी मांगता हूं. आप सब मेरे भाई हैं और एक छोटे भाई होने के नाते मुझे माफ करिएगा.